नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. बघा, आज आपण आजच्या लेक्चर्समध्ये आपण समीकरणे किंवा इक्वेशन्स हा टॉपिक बघणार आहोत. IBBS ज्या ज्या एक्झाम घेतं त्या एक्झाम्समध्ये हा जो टॉपिक आहे तो नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त असतात, याचे बल्कमध्ये क्वेश्चन विचारले जातात, जसं की 5-6 क्वेश्चन विचारले जातात. म्हणून हा टॉपिक आपल्या टेट 2025च्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून आज हा टॉपिक आपण बघणार आहोत, जेणेकरून आपण आपले 5 मार्क पक्के करणार आहोत. ठीक आहे, चला तर समीकरणे हा चॅप्टर आपण बघूया. आता समीकरणे ती असतील क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन. ठीक आहे, आता क्वेश्चन कसे विचारले जातात पेपरला त्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे आपण इक्वेशन्स किंवा समीकरणं सोडवायची आहेत कशी. जर सोडवायची तुम्हाला समजली तर पेपरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नंतर अभ्यासू. ओके, बघा याला इक्वेशन म्हटलं जातं, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण. आता याच्यामध्ये बघा x² - 12x + 32 = 0, x² वजा 12x + 32 बरोबर 0. याला सोडवायचं कसं? पहिली गोष्ट, याला सोडवायचं कसं तर आपण 8वी 9वी 10वी मध्ये हे शिकलेलंच आहे. तरीही या 32चे म्हणजे इथं काय नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे. 1 × 32 म्हणजे या 32चे असे 2 भाग करायचे आहेत की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 12 आली पाहिजे. ठीक आहे, ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 12 आली पाहिजे. मग आपण म्हणू शकतो 8 चोक 32. 8 चोक 32 हे याचे काय आले रे, फॅक्टर्स आले. हे याचे काय आले, फॅक्टर्स आले, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो अवयव आले. बरोबर, याचे फॅक्टर्स आले. परंतु हे जे फॅक्टर्स आले, आता जे मधल्याचं जे साइन आहे ते दोन्हीला, मधल्याचं जे साइन आहे ते दोन्हीला फॅक्टर्स आले आपल्याला -8 - 4. ओके, आता हे जे फॅक्टर्स आहेत याचे 2 जे फॅक्टर आले याची व्हॅल्यू आपण इथं टाकूया. काय रे, x² - 8x - 4x + 32 = 0. ठीक आहे, इथून आपण काय करूया, x कॉमन काढूया. ठीक आहे, x कॉमन काढूया. किती राहिलं आतमध्ये, x - 8, आणि इथून आपण 4 कॉमन काढूया. आत काय राहिलं, x - 8 = 0. आता इथून आणि इथून आपण x - 8 कॉमन घेऊया. x - 8 आणि इथं काय आले, x - 4 = 0. आता 2 संख्यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे एकतर x - 8 बरोबर 0 असेल किंवा x - 4 = 0 असेल. मग x ची व्हॅल्यू किती आली बघा, x ची व्हॅल्यू किती आली, 8 आली, आणि इथं x ची व्हॅल्यू किती आली, 4 आली. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, हे जे फॅक्टर्स आहेत आत्ताच आपण बघितलं, हे जे फॅक्टर्स किंवा ज्याला आपण अवयव म्हटलो, ठीक आहे, अवयव जे आपण काढले म्हणजे 32चे असे 2 भाग केले, ज्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, 12 आली पाहिजे. मग 8 चोक 32, मग 8 आणि 4 आपण या 12च्या ठिकाणी ठेवलं. 12च्या ऐवजी काही ठेवलं आपण, 8x आणि 4x अशा 2 किमती ठेवल्या. याची फोड केली अशी की 12ची फोड अशी केली की ज्याचा गुणाकार 32 आला पाहिजे. ठीक आहे, मग हे केलं आपण आणि उत्तर काढलं. उत्तर काढल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ही जी व्हॅल्यू आहे ती फॅक्टरच एवढी आली, फक्त फॅक्टरला जे साइन आहेत त्याच्या ऑपोजिट साइन आलेले आहेत. मग मला असं लक्षात आल्यानंतर मी हे कशाला सोडवू सांगा बरं, हे का बरं सोडवू, जर का फॅक्टर्स जे मिळालेले आहेत त्याच्याच विरुद्ध चिन्हाचे जर का काय असतील, रूट असतील, किंवा ज्याचं काय म्हणतो आपण त्याला मूळ असतील, ठीक आहे, मूळ असतील, याची ती किती आहेत, 8 आणि 4 आहेत. तर मग हे मधलं सोडवण्यात काहीही पॉइंट नाही, म्हणजे हे मधलं पूर्णपणे काय आहे, वाया जाणार आहे.
सोडवून, म्हणजे पेपरला तुम्हाला हे सोडवून चालणार नाही. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की फॅक्टर जे काही मला शोधता आले त्याच्या ऑपोजिट रूट म्हणजे मूळ मला इथं रूट किंवा ज्याला आपण मूळ म्हणतो ते मला भेटणार आहेत. किती? 8 आणि 4. जे साइन आपल्याला फॅक्टरला आहे जस्ट त्या साइनच्या काय करायचं मला ऑपोजिट करायचं आहे. लक्षात आलंय का बघा? ठीक आहे. म्हणजे पेपरला जर का मी असं सोडवलं, अशा पद्धतीने सोडवलं तर मला खूप इझी पद्धतीने हे शोधता येईल. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला खूप डिटेल मध्ये जायचं आहे अजून. मी फक्त वरवरून सांगायला लागलोय सुरुवातीला. ठीक आहे. आता बघा इथं इथं काय म्हटलं रे? 4x स्क्वेअर मायनस 11x, 4x चा वर्ग वजा 11x अधिक 6 बरोबर 0. म्हणजे 6 चौक 24, 24 चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 11 आली पाहिजे. म्हणजे किती रे? 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 वजा 8 वजा 3 वजा 8 वजा 3. मग याचे फॅक्टर वजा 3 आले. याचा अर्थ याचे रूट किती आले? 8 आणि 3 आले. असं म्हणता येईल का आपल्याला? बघूया, हे सोडवूया आणि मग आपण तसं म्हणता येतंय का बघूया. काय रे? 4x चा वर्ग वजा 11च्या ऐवजी 8 आणि 3 या किमती ठेवल्या, वजा 8x वजा 3x अधिक 6 बरोबर 0. इथून 4x मी कॉमन घेतलं, आत काय राहिलं? x वजा 8. इथून x वजा 2 आणि इथून मी 3 कॉमन घेतलं, आत काय राहिलं? x वजा 2. इथून मी पुन्हा एकदा x वजा 2 कॉमन घेतलं, आत काय राहिलं? 4x वजा 3 बरोबर 0. हे मी जे काही सोडवतोय ठीक आहे ते सोडवण्याची नॉर्मल पद्धत आहे, लक्षात घ्या. मग दोन संख्येचा गुणाकार 0 आहे म्हणजे एक तर x मायनस 2 0 असणार किंवा 4x वजा 3 बरोबर 0 असणार. रूट शोधणं किंवा मूळ शोधणं म्हणजे x ची व्हॅल्यू शोधणं, लक्षात घ्या. मग x ची व्हॅल्यू किती आली? इथं x ची किंमत आली 2 किंवा इथं मी म्हणू शकतो 4x बरोबर 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3/4. x ची व्हॅल्यू आली 3/4. मग मी इथं जे केलं फॅक्टर मला मिळाले, मी जस्ट त्याचे साइन बदलले आणि रूट लिहिले, हे माझं बरोबर आलं. पण इथं फॅक्टर लिहिले आणि माझे रूट आले 8 आणि 3, हे माझं चुकतंय आन्सर. कळतंय का? मग हे असं का झालं हे बघूया. इथं काय नव्हतं म्हणजे काय होतं रे? 1 होतं. म्हणजे मी साइन बदलताना याला 1 न जर भागलं तर उत्तर काय येणार रे? 8 आणि 4च येणार. परंतु लक्षात ठेवा x स्क्वेअरचा हा जो कोइफिशियंट आहे इथं, याला जर का याला भागलं, ठीक आहे, साइन बदललं वजा वजाचं काय केलं? अधिक केलं. आणि जर का मी त्याला 4 न भागलं, इथल्यानं भागलं, कारण इथं काय होतं रे? x स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 होता, त्यामुळे जरी 1 न भागलं तरी उत्तरामध्ये कुठलाही बदल होणार नव्हता. मी फक्त साइन बदलले तरी मला आन्सर मिळत होतं. परंतु इथं माझं उत्तर काय आलं रे? x बरोबर 2 आलं आणि x बरोबर 3/4 आलं. तर इथं हे डायरेक्ट उत्तर 8 आणि 3 याचं उत्तर हे कसं करायचं आहे? तर याला 4 न भागायचं. बघा काय आलं? मग हे किती आलं? 4 1 4, 4 2 8 आणि हे किती आलं? 3/4. मिळाले का मला रूट्स? म्हणजे मला अजून पण हे नाही जमलं तरी चालेल, मला फक्त 24चे असे दोन भाग करता आले पाहिजेत की ज्याची बेरीज 11 आहे. आले का लक्षात? बघा ठीक आहे, हे लक्षात आलंय का बघा? म्हणजे माझं हे उत्तर यायला मला इथं x स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे, x स्क्वेअरच्या ज्या जोडीला आहे त्यानं काय करायचंय रे? भागायचंय. आले का लक्षात? बघा जर हे तुमच्या लक्षात आलं तर ही सुद्धा म्हणजे या टाइपचे क्वेश्चन सुद्धा तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता. ओके बर, मग आता आपण वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडं, म्हणजे इक्वेशन्स
डायरेक्ट सोडवायचे कसे आणि इक्वेशनचे किती प्रकार आहेत, त्यामध्ये वर्ग समीकरणाचे किती प्रकार आहेत ते पहिल्यांदा आज आपण बघणार आहोत. बघा जरा बरं, याचा स्क्रीनशॉट घेतला नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, हां चला. आता मी काय म्हणतोय बघा, मी या वर्ग समीकरणाचे 4 प्रकार करतो. किती प्रकार करतो? 4 प्रकार करतो. पहिला प्रकार काय आहे हे बघा, वर्ग समीकरणाचा एक जनरल फॉर्म आहे. तो काय आहे? ax² + bx + c = 0. ठीक आहे, हा याच्यामध्ये आपल्याला कसं शोधायचं असतं वर्ग समीकरण कधीही? ठीक आहे, की a × c चे 2 भाग असे करायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी b एवढी आली पाहिजे. a × c चे 2 भाग आपल्याला असे करायचे आहेत की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे? b आली पाहिजे. मग एक लक्षात घ्या, या वर्ग समीकरणामध्ये कधी बेरीज शोधायची आणि कधी वजाबाकी शोधायची, म्हणजे कधी वजाबाकी करायची हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी मी याचे 4 भाग करतो. ax² + bx + c = 0. दुसरा भाग करतो काय रे? ax² - bx + c = 0. काय? त्यानंतर ax² + bx - c = 0 आणि ax² - bx - c = 0. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल ते काय प्लस मायनस वगैरे चेंज करून, तर लक्षात घ्या या केसमध्ये इथं AC चे 2 भाग. आता A आणि C चा जो गुणाकार आला, A आणि C चा जो गुणाकार आला, तो गुणाकार पॉझिटिव्ह आला. काय आला? पॉझिटिव्ह आला. लक्षात घ्या, A आणि C हे ABC नंबर आहेत, याच्यामध्ये A आणि C चा गुणाकार काय आला? पॉझिटिव्ह आला. म्हणजे काय आला आपला काय म्हणतो? धन आला. बरोबर. हा, AC चा गुणाकार जर का पॉझिटिव्ह आला, लक्षात कसं ठेवायचं? AC चे 2 भाग असे करायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी, मग तुम्हाला बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे हे तिथं कसं कळणार आहे याच्यासाठी मी सांगायला लागलोय. लक्षात घ्या, हा AC चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी b एवढी आली पाहिजे. मग कधी बेरीज आणि कधी वजाबाकी हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता AC चा गुणाकार पॉझिटिव्ह आला या केसमध्ये, तर लक्षात ठेवा 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार धन कधी येतो? जर त्या 2 संख्या एकतर निगेटिव्ह पाहिजेत म्हणजे गुणाकार धन येतो, किंवा त्या 2 संख्या पॉझिटिव्ह पाहिजेत तर तो गुणाकार पॉझिटिव्ह येतो. लक्षात घ्या. मग इथं AC म्हणजे A आणि C चा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार धन आहे, याचा 100% अर्थ आहे की एकतर त्या 2 संख्या निगेटिव्ह असल्या पाहिजेत किंवा पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. आता मध्ये लक्ष द्या, इथं मध्ये लक्ष द्या. B इथं B जे आहे, B जर का पॉझिटिव्ह असेल तर समजून जायचं की त्या दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत. आता इथं बघा B काय आहे? पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ त्या दोन्ही संख्या धन आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 2 संख्यांचा गुणाकार धन जर का असेल तर एक तर त्या संख्या निगेटिव्ह येणार, नाहीतर पॉझिटिव्ह येणार. मला सांगा, -7 - 5 काय येणार? -12. आणि 7 आणि 5 काय येणार? 12. म्हणजे दोन्ही केसमध्ये 7 आणि 5 ची काय झाली रे? बेरीज झाली. याचा अर्थ लक्षात घ्या, AC जर का पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही बेरीज शोधायची आहे. काय शोधायचे आहे? बेरीज शोधायची आहे. म्हणजे AC चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज B एवढी आली पाहिजे. बर, मग त्यांना चिन्ह कोणतं? तर मधल्याला जे चिन्ह आहे ते दोन्हीला देऊन टाकायचं. जे मधल्याला चिन्ह आहे ते दोन्हीला देऊन टाकायचं. मी फॅक्टरच्या बाबतीत, अवयवांच्या बाबतीत बोलतोय, रूटच्या बाबतीत आपण नंतर बोलूया. ठीक आहे. आता AC पॉझिटिव्ह एक्झाम्पल म्हणून आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. ठीक आहे, पुढे एक्झाम्पल आहेत आपल्याला. ठीक आहे, ती एक्झाम्पल घेऊया. आता इथे AC काय आहे रे? AC काय आहे? AC आहे पॉझिटिव्ह. AC पॉझिटिव्ह असेल तर नेहमी काय शोधायची रे? बेरीज शोधायची. AC पॉझिटिव्ह असेल तर बेरीज शोधायची. म्हणजे B ची बेरीज AC
चे असे दोन भाग करा की ज्याची बेरीज बी एवढी आली पाहिजे. आणि इथं इथं हे जे चिन्ह आहे ते दोन्हीला द्यायचं. निगेटिव्ह निगेटिव्ह, हे जे चिन्ह आहे ते दोन्हीला द्यायचं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ओके. त्याच्यानंतर बघा AC चा गुणाकार काय आला? AC चा गुणाकार हे बघा A इंटू सी चा गुणाकार काय आला रे? निगेटिव्ह आला. निगेटिव्ह. AC निगेटिव्ह आला. AC निगेटिव्ह आला म्हणजे काय शोधायची तुम्ही? वजाबाकी शोधायची. AC निगेटिव्ह याचा अर्थ काय शोधायची? वजाबाकी शोधायची. आणि हे जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं. ठीक आहे. या चिन्हांच्या बाबतीत नंतर बोलूया. फक्त मला आता काय सांगायचं आहे, सध्या मला एवढं सांगायचं आहे की AC पॉझिटिव्ह आला तर बेरीज शोधा, AC पॉझिटिव्ह आला तर बेरीज शोधा, AC निगेटिव्ह आला तर वजाबाकी शोधा. AC निगेटिव्ह आला म्हणजे AC निगेटिव्ह आला तर काय शोधा? वजाबाकी शोधा. बस मला एवढंच सांगायचं आहे. याच्यातनं तुम्ही बाकी काही डोक्यात घेऊ नका. सध्या काही डोक्यात घेऊ नका. फक्त एवढं लक्षात घ्या की असे हे चारच प्रकार आहेत. फक्त हे चारच प्रकार आहेत. दोन केसमध्ये आपल्याला बेरीज शोधायचे, दोन केसमध्ये आपल्याला वजाबाकी शोधायचे. म्हणजे AC जर का पॉझिटिव्ह आला, धन आला तर बेरीज शोधा, AC पॉझिटिव्ह आला तर बेरीज शोधा, AC निगेटिव्ह आला तर वजाबाकी शोधा, AC निगेटिव्ह आला तर वजाबाकी शोधा. चला 2 मिनिटात आपण हे एक्झाम्पल बघूया. थांबा, तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नंतर सगळं बघूया. ठीक आहे. चला बघा इथं इथं काय आहे रे? काय आहे बघा बरं. 6 1 6 6. AC पॉझिटिव्ह आला की नाही म्हणजे 6चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज, ज्याची काय ठरलंय रे? AC पॉझिटिव्ह. काय ठरलंय? AC पॉझिटिव्ह बेरीज. AC पॉझिटिव्ह काय शोधायची? बेरीज. आणि AC निगेटिव्ह काय शोधायची? वजाबाकी. काय शोधायची? वजाबाकी. ठीक आहे. हा तर 6 1 6. 6चे असे दोन भाग करायचे तुम्हाला की ज्याची बेरीज 5 आली पाहिजे. म्हणजे किती रे? 3 2 6. 3 2 6. लक्षात आलं का? मग मधल्याचं चिन्ह दोन्हीला द्यायचं. मधल्याचं चिन्ह दोन्हीला द्यायचं. हे मिळाले मला फॅक्टर. हे मला मिळाले फॅक्टर. पण आन्सर म्हणजे रूट भेटायला मला साइन बदलावं लागतं. मला साइन बदलावं लागतं. मी मगाशी शिकलोय की नाही सांगा बरं. इथं जे अवयव आहेत ते अवयव रूट मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर चिन्ह बदलावं लागतं. चिन्ह बदलावं लागतं. ओके. ठीक आहे. चिन्ह बदलावं लागतं. ओके. चला मग मग याला काय म्हणूया? -3 -2. सिंपल सिंपल. जर बेरीज असेल तर दोन्हीला साइन सेमच लागणार. लक्षात ठेवा. जर बेरीज असेल तर साइन काय लागणार? साइन काय लागणार? चिन्ह काय लागणार? चिन्ह काय लागणार? सेमच लागणार. म्हणजे एकसारखं लागणार. चिन्ह एकसारखे. ठीक आहे. चिन्ह एकसारखे. आणि इथं काय राहणार आहे? चिन्ह वेगवेगळे. चिन्ह वेगवेगळे. ठीक आहे. चिन्ह वेगवेगळे. AC जर का निगेटिव्ह असेल तर वजाबाकी शोधायची आणि चिन्ह काय असणार? वेगवेगळं. आणि इथं काय असणार? चिन्ह एकसारखं असणार. मग ते चिन्ह काय असेल? मधल्याचं जे साइन आहे ते दोन्हीला देऊन टाकायचं. मधल्याचं साइन दोन्हीला देऊन टाकायचं. लक्षात आलं का? AC 6 1 6. 6चे असे दोन भाग केले की ज्याची बेरीज 5 आली पाहिजे. ज्याची बेरीज 5 आली पाहिजे. म्हणजे किती? 3 2 6. मग अधिक हे मधल्याचं चिन्ह दोन्हीला, अधिक अधिक दोन्हीला. मग रूटला काय आलं? वजा वजा. रूटला काय आलं? वजा वजा. चला इकडे या. हा 12 1 12. 12चे असे दोन भाग करायचे. 12चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 7 आली पाहिजे. AC म्हणजे 12 1 12 पॉझिटिव्ह आले की नाही? पॉझिटिव्ह आले की नाही? पॉझिटिव्ह आले की नाही? हा पॉझिटिव्ह आले याचा अर्थ 12 1 12. 12चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 7 आली पाहिजे. म्हणजे किती रे? 4 3 12. आणि मधल्याचं चिन्ह दोन्हीला. मधल्याचं चिन्ह दोन्हीला. का बरं? काय ठरलंय? पॉझिटिव्ह आल्यावर चिन्ह एकसारखं द्यायचं. ते कुठलं द्यायचं? तर मधल्याचंच शोधून द्यायचं. मधल्याचंच बघून द्यायचं. काहीही डोकं लावायचं नाही. अजिबात डोकं लावायचं नाही. हे मिळाले मला अवयव. हे मिळाले मला अवयव. पण मला मूळ शोधायचे आहेत. मला काय शोधायचे आहेत? मूळ. मूळ हे काय असतात? अवयवाच्या विरुद्ध चिन्हाचे असतात. म्हणजे काय आलं? पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह 3. कळलं का? पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह 3. समजलंय का? ठीक आहे. समजत असेल तर एकदा लाईक करा.
शेअर करा मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. समजलंय का बघा, मी कन्फ्युजन दूर करतोय. थोडा वेळ कन्फ्युजन होणार, 100% कन्फ्युजन थोडा वेळ होणार, पण एकदा का याची सवय लागली तुम्हाला, तर तुम्हाला डोळे झाकून याचं उत्तर बरोबर येणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही बघितलं सांगणार रूट काय याचे, सायन्स सहित सगळं सांगणार. फक्त 4 प्रकार आहेत मित्रांनो, फक्त 4 प्रकार. हे 4 प्रकार जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यासले, हे जे 4 प्रकार आहेत ते जर का व्यवस्थित तुम्ही अभ्यासले, तर कुठलंही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही चुटकीसरशी याला सोडवणार. लक्षात ठेवा, 100% गॅरंटी आहे माझी. ठीक आहे, चुटकीसरशी सोडवणार. ओके, लक्षात ठेवा, इथं 6 के 6चे असे 2 भाग, 6 पॉझिटिव्ह आहे, बेरीज चेक करायची, म्हणजे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 5 आली पाहिजे. 3 दोन्ही 6. मग हे फॅक्टर आले, अवयव आले, अवयवाच्या विरुद्ध काय असणार आहेत, रूट असणार आहेत. इथं लक्षात घ्या, 12 1 12, 12 अधिक 12 आहे म्हणून बेरीज बघायची. अधिक 12 आहे, 12चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 7 आली पाहिजे. मग 4 त्रिक 12. ठीक आहे, मग मधल्याचं चिन्ह दोन्हीला, आणि त्याच्या ऑपोजिट साईन मुळांना द्यायचं, म्हणजे रूट्सना द्यायचं. लक्षात आलं, अवयव म्हणजे फॅक्टर, रूट म्हणजे मूळ. लक्षात घ्या. हा, खरं तर हे आन्सर असतं, रूट म्हणजे आन्सर असतं. चला, हा, 54 वजा 54 आलं का, 54 वजा 54, एसी निगेटिव्ह आलं का, म्हणजे काय चेक करणार सांगा मला, काय चेक करणार, वजाबाकी चेक करणार. 54चे असे 2 भाग करायचे की ज्याची वजाबाकी 3 आली पाहिजे, बस. मला बाकी काही माहिती नाही. याला बेसिक न कसं सोडवायचं आहे मला काही घेणं देणं नाही या गोष्टीशी. ठीक आहे, मला फक्त ही टेक्निक एकदा कळली की एसी निगेटिव्ह आहे तर वजाबाकी चेक करायचे, एसी पॉझिटिव्ह आहे तर बेरीज चेक करायचे, चिन्ह कुठलं द्यायचं आहे तिथलंच बघून द्यायचं आहे, कुठलंही बाहेरचं तुम्हाला आयात करायचं नाही. 54चे असे 2 भाग करायचे की ज्याची वजाबाकी 3 आली पाहिजे. मग किती रे, 9 54 किंवा 9 संग 54, या दोघांची वजाबाकी 3 येते की नाही, हे मधल्याचं जे साइन आहे ते मोठ्या नंबरला द्यायचं. कोणाला द्यायचं, मोठ्या नंबरला. सर इथं का मोठ्या नंबरला दिलं नाही, अरे इथं चिन्ह एकसारखं येणार होतं म्हणून मधल्याचं चिन्ह दोन्हीला आलं. इथं चिन्ह वेगवेगळं चिन्ह आहे. मला सांगा, बेरीज 3 यायला मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह पाहिजे की नाही, वजाबाकी 3 यायला मोठ्या संख्येला काय पाहिजे, अधिक चिन्ह पाहिजे, लहान संख्येला वजा चिन्ह. हे झाले फॅक्टर्स. मग याचे रूट काय आले रे, सांगा, याचे रूट्स काय आले, -9 अधिक 6. फक्त काय बदलायचे, साइन बदलायचे, बाकी काहीही करायचं नाही. -54चे असे 2 भाग करा की ज्याची वजाबाकी 3 आली पाहिजे. 9 संग 54, 9 वजा 6 3 आले, मग 3 पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे मधल्याचं जे साइन आहे ते मोठ्या नंबरला द्या, मोठ्या नंबरला दिलं की त्याच्या ऑपोजिट साइन लहान नंबरला द्या. आणि हे फॅक्टरचं रूट करताना फक्त साइन बदला, बाकी काही करू नका. का बरं फक्त साइन बदलायचं रे, इथं काय आहे मला सांगा, 1 आहे, इथं काय आहे, 1 आहे, त्यामुळं फक्त साइन बदला. जिथं x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असतो तिथं फक्त साइन बदलायचं, बाकी काहीही करायचं नाही. चला, हा, चला, 36 1 36 वजा 36 म्हणजे एसी काय आलं रे, एसी निगेटिव्ह आलं, म्हणजे काय आली, वजाबाकी आली. वजाबाकी चेक करायचे, 36चे असे 2 भाग करायचे, याच्याची वजाबाकी 5 आली पाहिजे. मग किती रे, चला किती आलं, 36चे असे 2 भाग की ज्याची वजाबाकी 5 आली पाहिजे. मग 9 चौक 36, किती रे, 9 चौक 36, बरोबर. आता मधल्याचं साइन मोठ्या नंबरला. हे काय, अवयवाच्या संदर्भात बोलतोय, हे कोण आहेत, अवयवाच्या संदर्भात, म्हणजे याला साइन काय आलं, पॉझिटिव्ह आलं. मग याच्या ऑपोजिट साइन करायचं आहे, फक्त ऑपोजिट साइन करायचं आहे. चला, 9 आणि इथं किती, -4. हे काय आले रे, मूळ आले. हे कोण आले, मूळ आले. लक्षात आलं का, चिन्ह वेगवेगळे येणार, 100% चिन्ह वेगवेगळे येणार. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या, लक्षात घ्या, याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. एक मिनिट इथं मी पाहिजे तर
ठीक आहे. हा ओके. हा पहिले तर स्क्रीनशॉट घ्यायचा आता. आलंय का लक्षात? मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, एकदा जर का हे क्लिअर झालं लक्षात घ्या, तर पुन्हा मागं वळून बघायची गरज पडणार नाही तुम्हाला. AC पॉझिटिव्ह आहे तर बेरीज चेक करायची, AC निगेटिव्ह आहे तर वजाबाकी चेक करायची, मधल्याचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. आता जर का बेरीज असेल तर एकसारखं चिन्ह असणार आहे म्हणून दोन्हीला जाणार, वजाबाकी असेल तर वेगवेगळे चिन्ह असणार, मोठ्या संख्येला चिन्ह जाणार मधल्याचं. लक्षात आलं? अवयवाच्या संदर्भात रूट नंतर साईन बदलायचेच आहेत किंवा आपल्याला रूट अवयव ॲज इट इज तुमचा आन्सर असणार आहे का? नाही. तुमचं रूट म्हणजे मूळ तुमचा आन्सर आहे, मुळात आपल्याला बदल करायचा आहे, मुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे? बदल करायचा आहे. लक्षात आलं? चला याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या, आपण पुढे जाऊया. ओके चला पुढे बघूया. हा आता बघा, आता इथं मी असे एक्झाम्पल 4 घेतलेले आहेत, पुन्हा तोच सिक्वेन्स, पुन्हा तेच 4 प्रकार, मी असे 4 इक्वेशन्स घेतलेले आहेत की ज्याला कोइफिशियंट एक्स स्क्वेअरला जो कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे, तो 1 सोडून इतर आहे. इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे. कळतंय का? म्हणजे असे सहगुणक आपल्याला आता या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. ओके आता मुळामध्ये अवयवावरनं मुळाला जाताना 5ने डिवाइड करायचं आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता बघूया. 12 पंचे 60, 12 पंचे 60, 60चे असे 2 भाग करायचे, 60चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज का AC जर का पॉझिटिव्ह आला, AC पॉझिटिव्ह म्हणजे A आणि C चा गुणाकार लक्षात ठेवा. AC पॉझिटिव्ह आला तर मला काय बघायचे आहे? बेरीज. आणि चिन्ह कुठलं रे? चिन्ह एकसारखं, चिन्ह एकसारखं. ठीक आहे. आणि AC जर का निगेटिव्ह आला तर काय मला चेक करायचे? वजाबाकी चेक करायचे आहे. आणि चिन्ह काय असणार? वेगवेगळं असणार आहे. चिन्ह काय असणार आहे? वेगवेगळं. लक्षात येतंय का? ठीक आहे. या गोष्टी माझ्या लक्षात आल्या पाहिजेत, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पाडण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. 12 पंचे 60, 60चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 19 आली पाहिजे. मग काय रे? 15 चौक 60, 15 चौक 60, मधल्याचं चिन्ह दोन्हीला, मधल्याचं चिन्ह दोन्हीला. नंतर आपल्याला काय करायचंय रे? दोन्हीचं चिन्ह बदलायचंय, दोन्हीचं चिन्ह बदलायचंय. पॉझिटिव्हच्या ठिकाणी निगेटिव्ह करायचंय, निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह करायचंय. परंतु हेही लक्षात घ्या, इथं 5ने भागायचंय, 5ने भागायचंय, बरोबर? 5ने भागायचं आहे. ठीक आहे. म्हणजे किती आलं? 5 त्रिक 15 आणि इथं मग हे 4/5 तसंच ठेवा पाहिजे तर. ओके इथं आपण म्हणूया 5 त्रिक 15 आणि हे तसंच राहू द्या, हे किंवा 75 40 0.8 जरी केलं तरी चालेल, काय हरकत नाही. लक्षात आलंय का? बघा लक्षात आलंय का? चला इकडे बघा. लक्षात आलं असेल तर प्लीज एकदा कमेंट करून सांगा लक्षात येतंय. ठीक आहे. ओके आता बघा 14 पंचे 70, 70 14 पंचे 70, कसलं 70 आहे रे? पॉझिटिव्ह 70 आहे म्हणजे बेरीज बघणार ना. म्हणजे काय बघणार? बेरीज बघणार. 70चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 17 आली पाहिजे. मग किती रे? 17 बेरीज यायला 7 10 70 किंवा 10 7 70, मधल्याचं साईन दोन्हीला, मधल्याचं साईन दोन्हीला आणि डिवायडेड बाय 5. नाही 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 थांबा, लगेच नको, गडबड नको. हा हे आले अवयव, हे आले अवयव. कसं आहे आम्हाला सवय काय आहे, आम्ही तिथल्या तिथंच ऍडजस्ट करतो. ठीक आहे आपली सुरुवात आहे म्हणून आपण अवयव लिहूया, परत रूट लिहूया. नंतर एकदा प्रॅक्टिस झाली की अवयव लिहायचे नाही, डायरेक्ट रूट लिहायचं. एकदा सवय झाली ना तुम्हाला की डायरेक्ट रूट लिहायचं, एकदा प्रॅक्टिस मध्ये आलं तुम्ही, एकदा फ्लो मध्ये तुम्ही आलात की डायरेक्ट काय करायचं? आपल्याला काय लिहायचं आहे? फॅक्टर्स न लिहिता डायरेक्ट रूट्स लिहायचे आहेत. ठीक आहे. हा मला रूट लिहायचे आहेत म्हणजे -10 -7 भागिले 5 भागिले 5. म्हणजे याचं उत्तर किती आलं रे? -2. मग याचं उत्तर किती आलं? 1 5 1 5 5 1 5 5 चौक 20 -1.4 आलं, -1.4 आलं. नाही लिहिलं याच्यामध्ये फ्रॅक्शन मध्ये तसंच ठेवलं तरी चालतं ऍक्च्युली,
किंवा डेसिमल मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आलंय का लक्षात बघा हे. ओके, चला पुढे बघूया. 8 त्रिक 24 वजा 24चे असे दोन भाग करायचे, वजा 24चे असे दोन भाग करायचे की ज्याची वजा बाकी, वजा 24चे भाग म्हटलं की वजाचे भाग म्हटलं की वजा बाकी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अधिक 60चे भाग म्हटलं की बेरीज लक्षात ठेवायचं. हा, वजा 24चे असे दोन भाग करायचे की ज्याची वजा बाकी 10 आली पाहिजे. मग 12 दोन्ही 24 म्हणजे 12 दोन्ही 24. लक्षात आलं का. आणि हे मधल्याचे जे साइन आहे ते मोठ्याला द्यायचं आणि लहानला त्याच्या ऑपोजिट द्यायचं, कारण का याच्यामध्ये चिन्ह काय असतं, वेगवेगळं असतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये चला हे भेटले मला अवयव, हे मला भेटले अवयव, पण मला पाहिजेत मूळ. मूळ काय करतो मी, साइन बदलतो. ठीक आहे, साइन बदलतो आणि 3 न भागतो. 3 न भागतो इथं, कारण इथं x स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे, 3 आहे. 3 न भागलं, 3 चौक 12 आणि मग हे राहू द्या तसंच, 2/3 तसंच राहू द्या, 2/3 तसंच राहू द्या. आलंय का लक्षात बघा. क्लिअर आहे का. जर क्लिअर असेल तर एकदा लाईक करा बरं. चला, 21 चौक 84 वजा 84 चे 2 भाग, वजा 84 चे 2 भाग. वजाचे भाग म्हणजे काय सांगितलं आपण, वजाचे भाग म्हणजे वजाबाकी करायचे. हा, वजाचे 2 भाग, वजाचे 2 भाग की ज्याची वजाबाकी 5 आली पाहिजे. म्हणजे वजा 84 चे 2 भाग असे करा की ज्याची वजाबाकी 5 आली पाहिजे. मग काय रे, 12 7 84, 12 7 84 बरोबर. हा, मधल्याचं साइन मोठ्या संख्येला. ठीक आहे, आणि त्याच्या ऑपोजिट साइन लहान संख्येला. वेगवेगळं चिन्ह आहे ना. हा, हे अवयवाच्या संदर्भात बोलतोय मी, हे अवयवाच्या संदर्भात बोलतोय. मला रूट बद्दल बोलायचं झालं तर साइन मला बदलावे लागतील, आणि 4 न भागावं पण लागेल, 4 न भागावं पण लागेल. म्हणजे किती आलं याचं उत्तर, 3. 4 त्रिक 12 आणि इथं वजा 7/4 राहू द्या तसंच, काही बिघडत नाही. ठीक आहे, आलंय का लक्षात बघा एकदा. ठीक आहे, क्लिअर आहे का. ओके, क्लिअर असेल तर आपण आपल्या मूळच्या ज्या पेपरला जे क्वेश्चन येणार आहेत त्याच्याकडे जाणार आहोत. मला एकदा हे क्लिअर आहे की नाही ते एकदा सांगा. ओके, ठीक आहे. चला आता मग आपण आपल्या जाऊया पुढच्या क्वेश्चनकडं, पुढच्या प्रकाराकडं. एकदा रिवाइज करूया. मी काय म्हणतो बघा, एकदा रिवाइज करूया. एकदा आपण काय करूया, रिवाइज करूया. ओके, हा, याला जायच्या आधी, पुढच्या क्वेश्चनला जायच्या आधी एकदा आपण रिवाइज करूया जे काही शिकलोय ते. ठीक आहे, हा बघा जरा इथं पहिलं काय शिकलो आपण. हे बघा, जर AC पॉझिटिव्ह आला तर आपण बघतो बेरीज. ठीक आहे, आणि मधल्या संख्येचं चिन्ह आपण देतो दोन्हीला. म्हणजे काय चिन्ह कुठलं आलं, चिन्ह आलं एकसारखं आलं. मग एकसारखं जे आहे ते चिन्ह कोणतं आहे तर मधल्या साइनकडे बघून देऊन टाकायचं. ठीक आहे, पहिल्यांदा अवयव शोधू आणि परत आपण रूट शोधू. ठीक आहे, आणि AC जर का निगेटिव्ह आलं तर आपण काय शोधतोय रे, वजाबाकी शोधतोय. ठीक आहे, आणि चिन्ह कुठलं येतंय रे, चिन्ह वेगवेगळे येतंय. लक्षात ठेवा, चिन्ह वेगवेगळे येतंय. ओके, आता बघा हे सगळं झालं. आपल्याला पेपरला 2 इक्वेशन एका क्वेश्चन मध्ये येणार, 2 समीकरण तुम्हाला देणार, 2 समीकरण देणार. एक एक्स मध्ये देणार, एक वाय मध्ये देणार. एक्सचं उत्तर काढायचे, 2 उत्तर देणार, एक्सची 2 उत्तर काढायची, वायची 2 उत्तर काढायची, आणि आपल्याला एक्सचं उत्तर वाय बरोबर कम्पेअर करायचंय. काय करायचंय बघा इथं. आता एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. या 6चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 5 आली पाहिजे. 3 दोन्ही 6. ठीक आहे, वजा मग ते अधिक होणार नंतर पुढे जाऊन. ठीक आहे, म्हणजे ही आली माझी x ची 2 उत्तरं. ठीक आहे, ही आली माझी x ची 2 उत्तरं. आता y वर्ग वजा 4y अधिक किंवा
वाय वर्ग वजा 3y अधिक 2 बरोबर 0 बरोबर 2 बरोबर 0. हा 2 1 2 2चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 3 आली पाहिजे. म्हणजे 2 1 2 म्हणजे 2 1 2 2 अधिक 1 किती 3 बरोबर. मधल्याचं चिन्ह दोन्हीला आणि परत ते दोन्हीचं साइन काय होणार आहे चेंज होणार आहे. आणि वायचं उत्तर काय आलं वजा 2 वजा 1 वजा 2 वजा 1. आता मला काय करायचंय कंपेअर करायचंय. काय करायचंय कंपेअर करायचंय तुलना करायची आहे एक्सच्या आणि वायच्या उत्तरांची. आणि ती तुलना मला सांगायची आहे माझं उत्तर एक्स पेक्षा एक्स हे मोठा आहे वाय पेक्षा एक्स हे लहान आहे वाय पेक्षा की एक्स ग्रेटर इक्वल आहे वाय पेक्षा की एक्स लेस इक्वल आहे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे वाय पेक्षा की एक्स इज इक्वल टू वाय आहे और या दोन्हीमध्ये कुठलाही संबंध नाही. दोन्हीमध्ये कोणताही संबंध कोणताही स्पष्ट संबंध सांगता येत नाही. हे असे तुम्हाला ऑप्शन असतात पेपरला लक्षात घ्या. आता बघा आता लक्षात घ्या मी काय करणार एक्सची एक किंमत वायच्या एका किमतीबरोबर कंपेअर करणार. आता मी काय करतोय बघा इथं 3 2 आहे आणि इथं 2 1 आहे 2 1 आहे. तर 3 ची व्हॅल्यू 2 बरोबर कंपेअर केली 3 ची व्हॅल्यू 2 बरोबर कंपेअर केली. एक मिनिट मी थोडस याला वर घेतो. ठीक आहे हे तुम्हाला आता समजलंय बरोबर. हा बघा इथं बघा काय म्हटलंय एक्सची ही जी व्हॅल्यू आहे किती व्हॅल्यू आहेत एक्सच्या 3 आणि 2. इकडच्या वायच्या किती व्हॅल्यू आहेत या एक्सच्या 2 व्हॅल्यू आहेत. वायच्या किती व्हॅल्यू आहेत 2 आणि 1 आहे. ठीक आहे वायच्या 2 व्हॅल्यू आहेत. मग 3चं कंपॅरिझन मी 2 बरोबर घेणार. माझ्या काय लक्षात आलं 3 आणि 2चं कंपॅरिझन घेतलं तर मला लक्षात आलं की 3 मोठा आहे 2 पेक्षा. 3चं कंपॅरिझन पुन्हा 1 बरोबर घेतलं तर मला लक्षात आलं की 3 मोठा आहे 1 पेक्षा. 2चं कंपॅरिझन मी 2 बरोबर घेतलं तर मला लक्षात आलं की 2 हा 2च्या बरोबरीनं आहे. आणि 2चं कंपॅरिझन मी 1 बरोबर घेतलं तर 2 हा मोठा आहे 1 पेक्षा. मग हे असे 4 आले. मी पुन्हा एकदा सांगतोय 2चं कंपॅरिझन 2 बरोबर घेतलं 2चं कंपॅरिझन मी काय घेतलं 2 बरोबर घेतलं. 2चं कंपॅरिझन 3चं कंपॅरिझन 2 बरोबर घेतलं 3चं कंपॅरिझन 1 बरोबर घेतलं 2चं कंपॅरिझन 2 बरोबर घेतलं 2चं कंपॅरिझन 1 बरोबर घेतलं. म्हणजे हा 3 आहे तो मी दोन्ही व्हॅल्यू बरोबर कंपेअर करणार आणि हा 2 आहे तो मी पुन्हा एकदा या दोन्ही व्हॅल्यू बरोबर कंपेअर करणार. म्हणजे माझी 4 कंपॅरिझन झाली. याचं कंपॅरिझन याच्या बरोबर याचं कंपॅरिझन याच्या बरोबर. 3चं कंपॅरिझन 2 बरोबर 3 मोठा 3चं कंपॅरिझन 1 बरोबर 3 मोठा 2चं कंपॅरिझन 2 बरोबर 2 इक्वल आले दोन्ही समान आले 2चं कंपॅरिझन 1 बरोबर हा मोठा आला. मग मला सांगा हे चौघं मिळून काय सांगतात. हे चौघं मिळून सांगतात एक्स हा एकतर मोठा आहे किंवा इक्वल आहे कुणापेक्षा वाय पेक्षा. म्हणजे तुमचं उत्तर आलं एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. ऑप्शन 3 आलंय का लक्षात मला एकदा सांगा. ठीक आहे जर लक्षात आलं असेल तुमच्या तर तुम्हाला 5 मार्क मिळाले म्हणून समजा. ठीक आहे हे कंपॅरिझन आपल्याला पेपरला जाऊन करायचंय. हे कंपॅरिझन केलं की 1 मार्क तुम्हाला भेटला. ठीक आहे आलं का लक्षात. चला आपण करूया पुढे जाऊया. ठीक आहे चला आता बघूया 2 किमती. 2 किमती काय म्हटलेले बघा इथं एक्स स्क्वेअर अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. म्हणजे 6चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 5 आली पाहिजे 3 दोन्ही 6 ओके. मधल्याचं चिन्ह दोन्हीला
आणि नंतर मुळामध्ये काय त्याची दोन्हीची चिन्ह बदलून घ्यायची. चला झालं, संपलं, हे सोडवलं. त्याच्यानंतर 12, 12 एक्के 12, 12चे असे दोन भाग करायचे प्लस 12चे, बरोबर ना, की ज्याची बेरीज 7 आली पाहिजे. मग किती रे, 4 त्रिक 12, किती 4 त्रिक 12, मधल्याचं चिन्ह दोन्हीला, मधल्याचं चिन्ह दोन्हीला, आणि त्याच्यानंतर चिन्ह बदलून घ्यायचे, त्याच्यानंतर चिन्ह बदलून घ्यायचे. आता इथं एक्स स्क्वेअरला एकच कोइफिशियंट 1 आहे आणि वाय स्क्वेअरला पण 1 आहे, त्यामुळे डिवाइड करायचा काही इथं विषय नाही, इथं विषय तो नाहीये, बरोबर. मग चला कम्पेअर करूया. आता हे बघा, -3 -2 -4 -3, ठीक आहे. असं लिहिण्याची पण काही गरज नाही, उगाच टाइमपास करत बसायचं नाही. हा 3चं कंपॅरिझन, हा बघा 3चं कंपॅरिझन कोणाबरोबर घ्यायचं, या दोन्ही बरोबर घ्यायचं, आणि 2चं कंपॅरिझन कोणाबरोबर घ्यायचं, या दोन्ही बरोबर घ्यायचं. हा -3 -4, -3 मोठा, बरोबर, कारण वजामध्ये जे लहान दिसतं ते ऍक्च्युली मोठं असतं, वजामध्ये जे लहान दिसतं ते ऍक्च्युली मोठं असतं, लक्षात घ्या. -3 -4 -3 मोठा, -3 -3 इक्वल आले, लक्षात आलं. हा -2 -4 -2 मोठा, -2 -3 -2 मोठा. हे सगळे मिळून काय सांगणार रे आपल्याला, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. हे सगळे मिळून आपल्याला सांगणार x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. 1 मार्क. तुम्हाला 30 सेकंड पण लागत नाहीत याचं एक उत्तर शोधायला. एवढे सोपे क्वेश्चन तुम्हाला पेपरला येतात आणि सहजपणे 5-6 मार्क तुम्हाला मिळून जातात. लक्षात घ्या, याचा व्यवस्थित अभ्यास तुम्हाला करायचा आहे, याचा व्यवस्थित अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे यामध्ये, फॅक्टर वरनं रूट शोधणं हे सगळ्यांना जमेल. कंपॅरिझन मध्ये जर का तुम्ही चुकलात, कंपॅरिझन मध्ये जर का चुकलात तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, कारण कंपॅरिझन तुम्ही जरा जरी चुकला तर ऑप्शन मध्ये कुठं ना कुठं तो तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे कंपॅरिझन मध्ये अजिबात चूक करायची नाही. जर का तुम्ही व्यवस्थित रूट सोडवत असाल आणि कंपॅरिझन मध्ये चुका करत असाल तर समजून जायचं की आपल्याला कंपॅरिझन व्यवस्थित करायचं आहे. बाकी फॅक्टर शोधणं आपलं काही म्हणजे अडचणीचं नाही आहे त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी स्ट्रगल कुठं होतं, बरेच जण स्ट्रगल करतात कंपॅरिझन मध्ये. मी काय सांगतोय तुम्हाला बघा, इकडचा एक घ्यायचा इकडच्या एका बरोबर, इकडचा एक घ्यायचा इकडच्या दुसऱ्या बरोबर, इकडचा दुसरा घ्यायचा पलीकडच्या पहिल्या बरोबर, इकडचा दुसरा घ्यायचा पलीकडच्या दुसऱ्या बरोबर कंपेअर करायचा आहे. पहिला पहिल्या बरोबर, पहिला दुसऱ्या बरोबर, दुसरा पहिल्या बरोबर आणि दुसरा दुसऱ्या बरोबर, अशी 4 कंपॅरिझन तुम्हाला घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, हे 4 कंपॅरिझन व्यवस्थितपणे तुम्हाला पार पाडायची आहेत. चला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण पुढे जाऊया. चला पुढे बघूया. हा बघा, 84 चे असे 2 भाग करायचे आहेत अधिक 84 की ज्याची बेरीज आली पाहिजे 19. मग 12×7 = 84, 12×7 = 84, मधल्याचं दोन्हीला चिन्ह, मधल्याचं चिन्ह दोन्हीला, म्हणजे हे आले +12, हे आले +7. ओके, इथपर्यंत ठीक आहे. +12 +7, 12×7 = 84, 12 आणि 7 19, ज्याची बेरीज 19 आली पाहिजे, बरोबर. चला हे भेटलं मला. चला पुढे बघा, 156 चे असे 2 भाग करायचे आहेत. 156 चे असे 2 भाग करायचे आहेत की ज्याची बेरीज 25 आली पाहिजे. मग 12 × 13 बघा 156 येते, 12 × 13 156 येते. बरं, तुम्ही म्हणाल सर आम्हाला नाहीच लक्षात आलं, तर नाही लक्षात आलं तर असं करायचं. हे बघा, हे 156, ठीक आहे. तुम्हाला ना हे बघा, जुगाड म्हणतो ना आपण, जुगाड पद्धत वापरायची. जुगाड पद्धत वापरायची. कशी जुगाड पद्धत वापरायची? हा, इथं काय करायचं, कितीनं भाग जातोय, 2 न भाग जातोय. 2×7 = 14, उरला 1, 2×8 = 16. पुन्हा कितीनं भाग जातोय, 2 न जातोय. चला हे किती आलं, 2×3 = 6, 92 18. बरं, कितीनं भाग जातोय, 3 न भाग जातोय, 13. हा 13 × 13. आता असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 25 आली पाहिजे. हे बघा, 13 ठेवला, 3 2 6, 6 2 12, हे 12 आणि हे 13 आलं का, या दोघांची बेरीज 25. कळलं का? अशा पद्धतीने जुगाड करायचा. शेवटी काय आहे ना, तुम्हाला ट्रायल अँड एरर मेथड, ज्याला मराठीत आपण जुगाड म्हणतो, काय म्हणतो, जुगाड म्हणतो. असे फोड करायची याची, आणि मग ट्रायल अँड एरर बेसिसनं आपल्याला काय करायचंय, त्याचा जुगाड करायचा आहे, अवयवांचा जुगाड करायचा आहे, बरोबर. हा, मग मधल्याचं चिन्ह दोन्हीला, नंतर ते चिन्ह
बदलणार, नंतर ते चिन्ह बदलणार. चला आता बघूया, चेक करूया. हा, 12चं कंपॅरिझन 12 बरोबर, ठीक आहे. 12चं कंपॅरिझन 12 बरोबर, 12चं कंपॅरिझन 13 बरोबर, 7चं कंपॅरिझन 12 बरोबर, 7चं कंपॅरिझन 13 बरोबर. चला करा बरं. 12चं कंपॅरिझन 12 बरोबर इक्वल आले, 12चं कंपॅरिझन 13 बरोबर, 12 लहान आले, 12चं कंपॅरिझन 7चं कंपॅरिझन 12 बरोबर, 7 लहान आले, 7चं कंपॅरिझन 13 बरोबर, 7 लहान आले. हे सगळे मिळून काय सांगतात रे? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. हे सगळे मिळून काय सांगतात? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. तुमचं उत्तर काय आलं? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. समजलं आहे का? बघा, ठीक आहे. आपण बरेच इक्वेशन्स घेणार आहोत, ठीक आहे. मी भरपूर क्वेश्चन काढून ठेवलेले तुमच्यासाठी. याची एक सिरीजच आपण तयार करणार आहोत. 2, 4, 5, 6 जेवढे काही याचे घेता येतील लेक्चर्स तेवढे आपण घेणार आहोत, ठीक आहे. डोंट वरी, सगळे क्वेश्चन मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन कव्हर करायचे आहेत याच्यामध्ये मला, ठीक आहे. आज बेसिक होतं, बेसिक नंतर 1, 2, 4 क्वेश्चन आपल्याला फक्त बघता आले, ठीक आहे. आजच्या पुरतं आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चर्समध्ये याच्या पुढचे क्वेश्चन आपण बघायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत ठीक आहे, थांबूया इथं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आपल्याला 5 मार्क पक्के करायचे आहेत. हा व्हिडिओ बघा, तुम्हाला काही नाही समजलं तर कमेंटमध्ये सांगा. मी उद्याच्या लेक्चरला अजून काही तुम्हाला सांगता येईल का याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. ओके, थँक्यू.